तर ललित पाटीलला पोलिसांनी पळवून लावलं की कोणा नेत्याचा यामागे हात आहे असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केलाय। त्यावर ललित पाटील हा शिवसेना ठाकरे गटाचा शहर प्रमुख होता, मात्र कोण कुठल्या पक्षाचा आहे न पाहता या प्रकरणातल्या सर्वांवर कारवाई केली आहे असं फडणवीसांनी म्हटलं। आतापर्यंत 4 पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले, 6 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असे फडणवीस म्हणाले। ललित पाटील ही जी केस आहे ही खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आली। त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट आपण सर्वांनी वाचलं आणि ते बोलले होते आणि कोर्टात मध्ये सुद्धा ते बोलले होते की मी पळून गेलो नव्हतो, तर मला पुणे पोलिसांनी पळून लावलं होतं। तर त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण हे मंत्री महोदयांकडनं झालं तर बरं होईल की त्यांना कुठल्या तरी नेत्यांनी पळून लावलं होतं का पोलिसांनी पळून लावलं, एक्झॅक्टली तिथं काय झालं होतं। ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला व्यक्ती हा कुठल्या पक्षात आहे वगैरे हे महत्वाचं नाही। अशा प्रकारचे जे क्रिमिनल आहेत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इतके दिवस ठेवलं असेल, सगळ्यांवर कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं की कोणीच याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत अयोग्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।